जोगेश्वरी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार युवा जिल्हा अध्यक्ष सचिन लोंढे यांच्या नेतृत्वात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन जोगेश्वरी येथे करण्यात आले होते। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, पूर्व माजी मंत्री प्रमुख उपस्थिती लाभली होती। यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले। तसेच समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष अजितदादा रावराणे, रूपाताई रावराणे, त्रिपुरा फाउंडेशनचे करिश्मा राजेश सुरती व विकासक राजेश सुरती, मुंबई युवक अध्यक्ष अमोलजी मातोले, अमर कसबे, अब्दुल जमादार, स्वप्नील पाटील, रोहित कसबे, ब्लेस डिसोजा, सूरज मिश्रा, निलेश लोंढे, संतोष बिजे यदि कार्यकर्ते व मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होती। धन्यवाद सचिन। चलें, करिश्मा ताई, आपसे भी निवेदन है कि आप भी मंच पर तशरीफ ले आए। त्रिपुरा फाउंडेशन के अध्यक्षा गुच्छ द्वारा त्रिपुरा फाउंडेशन की अध्यक्षा है हमारी मैडम। मैं सचिन मैं रश्मि ताई से निवेदन करूंगा कि वो मंच पर आए। रश्मि ताई, स्वागत करें शॉल और पुष्पगुच्छ दे करके। फाउंडेशन आयोजित भीम जयंती महोत्सव 2026 खरोखर आदरणीय आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब यांना आम्ही निवेदन दिलं 16 तारखेला। साहेबांचा मोठेपणा की कार्यक्रम दुसरा कार्यक्रम आमच्या समाजाचे राष्ट्रीय नेते अमरसिंह कसबे साहेब, कोणतं पण द्या ट्रॉफी द्या ना। मांगड समाज क्रांती सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत। पुण्यावरून मुंबईपर्यंत पायी यात्रा समाजाच्या न्याय व हक्कासाठी, म्हणून आम्ही त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत। तसेच पत्रकार वेदांतजी नेब यांना विनंती करतो की आपण मंच करूया। वेदांतजी नेब, आमचे मालेगाव तालुक्याचे, मी ज्या वेळेस मालेगावमध्ये होतो तो मला पूर्ण सहकार्य त्यांनी केलं। आमचे मामा आहेत, तसेच आमचे भगवानचे ढालवाले समाजाच्या
आमचे सासरे उल्हासजी कसबे कुठे असतील म्हणजे करूया. उत्तम निकाळजे, आशुतोष निकाळजे, रमेशजी कसबे साहेब, रमेश कसबे, आमच्या शिक्षिका लोंढे मॅडम यांना विनंती करतो की आपण उपाध्याय कुठे असतील म्हणजे करूया. आमचे मलिक सर यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं. विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करून घ्यायचे. समाजामध्ये होणारे अन्याय किंवा समाजासाठी सातत्याने म्हणजे फक्त मुंबईपुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या ज्या ज्या समाज कानाकोपऱ्यात आहे त्या ठिकाणी सचिन आपल्या समाजाचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी येऊन जात होता. सचिनवर अनेक कठीण प्रसंग आलेत, कारण मी त्याचा साक्षीदार आहे. मधल्या काळामध्ये अनेक केसेस झाल्याच्या नंतर थोडं डिप्रेशनमध्ये गेला होता. काही लोक त्यांना अजितदादांकडे घेऊन गेलेत, जरा अजितदादांच्या सावलीमध्ये जायचं. परंतु सचिनला माहिती आहे की आपण ज्या नेत्याच्या सावलीमध्ये आपण मोठे झालेलो आहोत तो नेता आपल्या सावलीतून कधीही आपल्याला मागे हटवणार नाही. आणि म्हणून आदरणीय जयंत पाटील साहेब, अजित रावराणे, त्यांच्या पत्नी रुपालीताई, मुंबई प्रदेश राष्ट्रवादीच्या महिलांच्या अध्यक्षा प्रियाताई बांदिवडेकरजी, या निमित्ताने उपस्थित असणारे अमोल मातेले, राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख मान्यवर नेते, सचिनने ज्यांना ज्यांना वर बोलवून मला त्यांच्या सत्काराची संधी दिली ते सर्व आजच्या सत्कार मूर्ती, आणि सचिन लोंढे आणि या भागातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सचिनच्या मातोश्री, पत्नी, आमचे सर्व सहकारी, आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 तारखेला जयंती झाली आणि त्या अनुषंगाने आज आणि उद्या 2 दिवस सचिनने हे सर्वव्यापी कार्यक्रम ठेवलेले. जरी हा पहिला इथला कार्यक्रम होत असला तरी मला खात्री आहे की या उंच इमारतीतली लोक हळूहळू सचिनचा कार्यक्रम बघायला हळूहळू खाली उतरतील आणि याला मोठं स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने आपण चालण्या, बोलण्या, लिहिण्या, वाचण्याचं स्वातंत्र्य अनुभवायला लागलो आणि टाटा बिर्ला पासून सामान्य झोपडीत राहणाऱ्या माणसापर्यंत मताचा समान अधिकार देण्याचं फार मोठं. प्रशांत खंदारे आणि त्यांची सर्व टीम आणखीन 10 वाजेपर्यंत तुमचं मनमुराद असं एंटरटेनमेंट करेल असा विश्वास. काँग्रेस पक्षाचे युवकांचे या भागातले नेते आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी त्रिपुरा फाउंडेशनच्या सहकार्याने हा एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आज आणि उद्या 2 दिवस ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाला मी, अजित रावराणे आणि आमचे सगळे सहकारी आलेले होते. आज अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी या भागातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन केलेला आहे. मला खात्री आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या पायवाटेने या देशातली घटना टिकावी आणि सतत या घटनेवर जे हल्ले व्हायला लागलेले आहेत
त्या घटनेवरच्या हल्ल्यांना वाचवण्यासाठी या भागातली जनता एकसंघ होईल असा मला विश्वास आहे. बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते, पण कुठेतरी डीजेवरती निर्बंध आणले जाते, त्याबद्दल आपलं मत काय? ते आता पोलिसांचा वेगळा विषय आहे, तो त्यावर आता बोलणं योग्य नाही. ठीक आहे. त्यांची नावं घेऊन त्यांनी मंचावरती यायचं. मीरा सकट, लक्ष्मी लोंढे, कौशल्य कसबे, गीता कसबे, लीला कसबे, चंदा लोंढे, मंगल सकट. रोहिणी उपाडे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुन्हा त्याच जोमानं आपण सुरुवात करीत आहोत की आमचे मांगरा समाजाचे युवा नेते सचिन भाऊ लोंढे मोठ्या प्रमाणात साजरी अध्यक्ष त्यांचं अभिनंदन करतो की बाबासाहेब हा कळला. बाबासाहेब प्रत्येक घराघरात जयंती साजरी करायला पाहिजे. मुंबई मांगरवाडी समाजाला बाबासाहेब हा कळाला. मांगरवाडी समाजाच्या पूर्ण महाराष्ट्रातील मांगरवाडी समाजाने यावर्षी जयंती साजरी केलेली आहे. सर्वांना जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांनी शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. आज खरं तर या जोगेश्वरी विधानसभेमध्ये पहिली आणि भव्य भीम जयंती या ठिकाणी मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्रजी पवारसाहेब पक्ष तसेच त्रिपुरा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी पहिल्यांदा भव्य भीम जयंती जोगेश्वरी विधानसभेमध्ये साजरी झाली. आणि विशेष ह्या कार्यक्रमाला माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांनी उपस्थिती या ठिकाणी दिली, भेट दिली. त्याबद्दल आम्ही या भीम जयंती महोत्सवाला एक वेगळं रूप आणि वेगळा आनंद या भीम जयंती महोत्सवामध्ये आज बघायला मिळाला. खरोखर या तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचाच पक्ष करू शकतो. कारण की माझ्यावर अनेक केसेस झाल्या, मी जेलमध्ये गेलो, लोकांच्या घरं वाचवण्यासाठी माझ्यावर केसेस झाल्या, मी जेलमध्ये गेलो, पण मला त्या ठिकाणी सहकार्य करायचं काम, मला पाठिंबा म्हणून आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांनी सतत माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक, आत्ताचे नगरसेवक आमचे अजितदादा रावराणे साहेब हे देखील वेळोवेळी या ठिकाणी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. म्हणून हा सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता आज इथपर्यंत एवढी मोठी भव्य भीमजयंती महोत्सव या ठिकाणी आयोजित करू शकतो, याचं पूर्ण श्रेय हे माझे आदरणीय. साजरा होणार आहे त्याबद्दल आता ही भीम जयंती सर्वप्रथम जोगेश्वरी तालुक्यामध्ये घेण्याचं एकमेव कारण की या जोगेश्वरी विधानसभेमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आणि त्या विचाराला प्रेरित होऊन प्रत्येक जयंती आम्ही काही विभागामध्ये त्या ठिकाणी साजरी करत होतो. पण ह्या वर्षीची जी 135वी जयंती आहे ती आम्ही उत्साहात आणि फर्स्ट कार्यक्रम 18 एप्रिल रोजी आम्ही ऑर्केस्ट्रा आणि या ठिकाणी जे सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा समाज नेत्यांचा या ठिकाणी माता रमाई जीवनसंग्राम पुरस्कार घेण्यात आलेला आहे. आणि उद्या संध्याकाळी परत 5 वाजता असंच या ठिकाणी डान्स कॉम्पिटिशन व महिलांचे सत्कार, हळदी कुंकू समारंभ असे विशेष कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या जयंतीनिमित्त पाटील साहेब येऊन गेले, शुभेच्छा दिल्या, त्यांना आशीर्वाद दिला, काय सांगितलं? खरोखर त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्ता कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यक्रमासाठी